इकडं बघा मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि व्हिडिओला सुरुवात आदल्या दिवशी झालेली आहे बरं का. तर सिद्धीला लय हसायला येते आमच्या. तर गवार निवडायला चालू केले कारण उद्या सकाळी मला गवारची भाजी बनवायची ना, त्यामुळं मी आदल्या दिवशीच निसायला घेतली होती. पण मी स्वयंपाक बनवते तोपर्यंत हे लय धिंगाणा घालत होते, त्यामुळं मग मी तिघांना पण गवार निवडायला बसवले बघा. तर कशी निवडतात बघा. चाललंय बंटीसुद्धा गवार निवडायला बसवलाय. कारण मग तिघांचं असं असतं की त्याला काम सांगितलं, मला नाही सांगितलं, मला सांगितलं त्याला सांगितलं नाही, असं होतं. त्याच्यामुळं मग तिघांना पण बसवले. तर बंटीने सुद्धा बऱ्याच गवार निवडून घेतलेले आहेत आणि सिद्धी निवडतीये, समृद्धी पण निवडतीये. तर अशी कामं मी त्यांना लावते कधी कधी अभ्यास नसल्यावरती. आता तर सुट्ट्याच लागल्यात म्हणा. सगळ्या निवडा. हाय. गवार निवडायला या म्हणावा सगळ्या ताईंना मावशींना, आहे ना. चालले गवार निवडायचं काम. चला उद्या सकाळ बनवायची त्यासाठी सांगितले बरं का ह्यांना काम. ही तर मी स्वयंपाक बनवते. गुड मॉर्निंग, नमस्कार. मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा सकाळी सकाळी माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि मग मी नाश्ता बनवायला लागले. तर माझ्यासारखी सगळ्या ताईंची घाई गडबड असणार आहे, कारण मुलांना शाळा असो किंवा नसो, किंवा मिस्टरांचा डबा असला किंवा नसला, तरीसुद्धा आपल्याला लवकर उठावं लागतं आणि आपली जी कामे असतात किचनमधली ती आवरावी लागतात. हे तर नेहमीचं ठरलेलंच असतं. तर मग मी सकाळी सकाळी लवकर उठून माझं सगळं आवरलं होतं आणि नंतर मग मी नाश्ता बनवायला घेतला. तर बंटीसुद्धा उठलं होता बरं का. तर समृद्धीचा आज शेवटचा 10वीचा क्लासचा दिवस होता. तर मग तीसुद्धा बोलली मम्मी आज थोडासा शिराच बनव. तर मग शिराच बनवायला घेतला आणि नंतर मग मी स्वयंपाक बनवणार होते. कारण कधी कधी भाजी चपाती खाऊनसुद्धा मुलांना कंटाळा येतो आणि मला पण असं कधी कधी शिरा खायला आवडतं बरं का. जास्त गोड मी खात नाही, पण कधीतरी असं खायला चांगलं वाटतं, त्यामुळं मग मी बनवत होते. तर दुधामधला शिरा आमच्या घरामध्ये कोणालाच आवडत नाही, त्याच्यामुळं मग मी पाणी टाकून असा छान असा शिरा बनवत होते. तर मस्त झाला होता आणि थोडीशी साखर पण त्यामध्ये टाकणार होते, पण थोडीशी कमी प्रमाणातच बरं का. जास्त साखर नाही वापरायची शिऱ्यामध्ये, मग तो जास्त असा खाल्ला जात नाही ना, त्यामुळे. तर मस्त जसं पाणी त्यामध्ये मावल तसं मी गरम पाणी त्यामध्ये ॲड केलं आणि नंतर मग छान असं मिक्स करून घेतलं. तर मस्त झाला होता शिरा हा. त्यानंतर मग त्यामध्ये साखर घालून घेतली आणि साखर पण छान अशी मिक्स करून घेतली. तर असा शिरा खायला आहे ना गरम गरम छान लागतो. तोपर्यंत बंटीची आंघोळ वगैरे झाली होती आणि तो पण आला. तर बंटी बघा आलेला आहे, मी शिरा बनवते तोपर्यंत. मम्मी काय करते म्हणून उठलं ना की त्याला माहीत असतं मम्मीचं ड्युटी असते किचनमध्ये. मग तो लगेच किचनमध्ये येतो आणि म्हणतो मम्मी आज काय बनवणार आहे. हे त्याचं रोजचंच असतं बरं का. आणि येऊन उभा राहिला इथं माझ्यापाशी. मी बनवते आता शिरा, तोपर्यंत आंघोळ वगैरे करून घेईन. आता शिरा बघा इथं बनवून झालाय. छान होतं बरं का असा शिरा. आणि मला दुधामध्ये शिरा बनवलेला जास्त नाही आवडत, त्यामुळे मी काही दुधाचा वापर केलेला नाही. आणि वरून थोडंसं तूप घालायचं 1 चमचा. मी एकदम छान लागतं. मी कधी कधी असं माझ्यासाठी बंटीसाठी बनवत असते. आमच्या घरामध्ये मला बंटीलाच आवडतं, सिद्धीला काय एवढा जास्त आवडत नाही. खाते पण एवढं नाही खात ती गोड जास्त. मी कधीतरी असं बनवत असते. छान झालाय बघा एकदम मस्त. झाकून ठेवणार आहे. तर शिरा बनवून झालाय बघा. आता मी 4:30च्या गॅसवर उतरून घेते, तोपर्यंत बंटीचं पण आवरतंय आणि समृद्धीचं पण आवरते, कारण तिला पण क्लासला जायचं आहे ना. तर त्याच्यामुळं म्हणलं नाश्त्यासाठी होईल. तर इकडं बघा रात्री मी मुलांना गवार निवडायला लावली होती ना, तर गवारची भाजी आणि भाकरी असंच बनवणार आहे.
तर मुलांनी गवार निवडली बघा ही रात्री, तर ही बनवणार आहे मी आता गवारची भाजी. तर म्हणते आलाय बघा आंघोळ वगैरे करून, बोलला मम्मी मला शिरा दे, तर नाश्त्यासाठी त्याला शिरा देते लगेच. धर करू दे मला सर. लगेच मी गवार पण बनवायला घेतली, तर गवार तेल टाकून लसूण छान तेलामध्ये परतून छान अशी भाजून घेतली. आता यामध्ये थोडीशी मी हळद घालणार आहे, हळद पण छान अशी मिक्स करून घेणार आहे. तर गवार आमच्याकडे पार आमच्या घरामध्ये अशी सुक्की नाही आवडत बरं का, त्यामुळे थोडीशी लपथपीत बनवणार आहे मी. चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट घालून घेतलंय. तर तिखट काही जास्त घातलं नाही, कारण समूला आहे ना थोडंसं तोंड आल्यासारखं झालं, त्यामुळे ती काही जास्त तिखट खात नाही. आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे. आता थोडासा रात्रीचा मसाले भात शिल्लक आहे, तर मग मी साईडच्या गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे. थोडंसं पाणी घातलंय, म्हणजे एक ग्लास छान असं मिक्स करून घेतलंय. थोडीशी लपथपीत गवार भाकरीसोबत खायला छान लागते आणि तशीच मुलांना आवडते. तर मग मी शिजायला टाकून घेतली आणि इकडे लगेच लोखंडी तव्यावरती ना थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि त्यामध्ये आता जो मसाले भात रात्रीचा राहिला होता ना तो शिल्लक राहिलाय. तर बट्टी बोलला मम्मी मसाले भात पण गरम कर नाश्त्यासाठी, सगळेच खातील आता. उन्हाळ्याचे दिवस चालू त्यामुळे जास्त वेळ ठेवायचा नाही बरं का. जर लवकरच गरम करून खाल्ला तर ठीक, नाही तर मग जास्त उशीरपर्यंत ठेवलेला भात अजिबात खायचा नाही, कारण त्यामध्ये पॉयझन तयार होतं ना, त्यामुळे. गवारला थोडीशी छान उकळी आली, त्यावरती लगेच थोडंसं झाकण ठेवायचं, अर्धवट आणि शिजून द्यायची. इकडे मी मसाले भात आता गरम करून घेते. प्राईज आहे तुला बास का बघ, थोडा देऊ ना. बर चमचा कुठे आहे, बर. माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि मी किचन वगैरे आवरून घेतलं. स्वयंपाकाचे वगैरे भांडी घासून घेतले नाश्त्याचे, आणि आता समूच्या वेण्या घालायच्यात, कारण तिला जायचं शाळेमध्ये. समृद्धीचा शेवटचा 10वीचा क्लासचा दिवस आहे आणि ती चालली शाळेमध्ये, आणि छान अशा वेण्या घातल्यात बघा मी, तर बघू शकता. बाय. तर चला समू गेली स्कूलला, राहिलेली कामं आवरून घेते. बघा सासूबाईंनी गावाकडून तुरीची डाळ दिली होती, तर आता ऊन पण बाहेर भरपूर पडलंय, तर उन्हामध्ये अशी डाळ वाळू घातली तर मग किडा वगैरे लागत नाही, त्यामुळे मी आता जाणार टेरेसवरती डाळ वाळू घालायला. इथं बघा मी टेरेसवरती गेले होते आणि टेरेस झाडून काढून त्यावरती ब्लँकेट बेडशीट अंथरून घेतलं, आणि त्याच्यानंतर मग डाळ आहे ना अशी चांगली पातळ अशी पसरून घातली, कारण ऊन खूप पडणार होतं ना, त्यामुळे. कारण अशी डाळ जर वाळून ठेवली तर मग वर्षभर अजिबात किडा वगैरे लागत नाही. त्याच्यानंतर मी एकदम पातळ मस्त अशी डाळ ही पसरून वाळायला घातली, आणि खाली येऊन मला परत घरातली सुद्धा कामं आवरायची होती. तर मग नंतर मग मी जी पाटी नेली होती ती घेतली आणि आले खाली. आमचा शंभू आणि लाडू चाललाय रिझल्ट आणायला. तर बघा काळे ताई पण चाललेल्या आहेत आणि या ताई पण चाललेल्या आहेत, आणि आमची गार्गी पण चालली बघा. गार्गी सांगत आलंय काय गार्गी, रिझल्टला असं असतं का गार्गी. बघा गार्गी आता आमची आज रडतच चालली रिझल्ट आणायला. आणि उद्या आहे बघा समृद्धी सिद्धीचा आणि बंटीचा निकाल. तर पूनम पण चालली बघा. लय अवघड असते आमची ह्या माईलेकीचं. डोकं दुखायला लागलं, बघू मी जाते तिला घेऊन. चल गार्गी माझ्यासोबत येते का. होय गार्गी माझ्यासोबत येते, आपण कॅडबरी घेऊ. बघा आमची पूनम मावशी आणि गार्गी पण चालली. क्यूट दिसते आमचं बाळा. आमच्या गार्गीचा लुक बघा, एक पिदी बाळा. मनीषांती आले, मी कपडे धुत होते तर त्यांचा आवाज आला, तर सगळे घरामध्ये आले बघा घर उघडल्याच्या नंतर. तर रिझल्ट घेऊन आल्यात. तर गार्गीला आणि शवला छान असे ग्रेड पडलेले आहेत, आणि
शंभूचं आणि लाडूचं बघा. तुमचं काय? दुसरा नंबर. अयो अयो, मग आता पेढे आहेत का नाही? उद्या. होय. लाडू तुझे? आता पप्पाकडनं पार्टीच घ्यायला पाहिजे. गाडी घेतली, पेढे नाही, मग आता पार्टी द्यायची बरं का. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुला पण असाच अभ्यास करीत राहावा बरं का. छान. आणि आमच्या गार्गीचा बघा लुक आहे ना. तर चला ते घरी गेल्याच्या नंतर मग मी कपडे वगैरे धुवून घेतली, सगळी वाळत पण घातली. आणि आज कपडे ना भरपूर होते बरं का. 4 वलनी गज भरलेले आहेत आणि मुलांचे कपडे भरपूर पडतात. आणि त्यात आता शाळा पण बंद झाली ना, त्यामुळे शाळेचे ड्रेस, युनिफॉर्म, बोट सॉक्स भरपूर असतं. आणि इथं बघा मी लावली गवार बकेटमध्ये एक 7-8 झाडं आहेत आणि एकदम मस्त आली बघा. आता शेंगा लागायला लागल्यात बघा. ह्याला थोड्या थोड्या अशा गुण लागायला लागल्यात मस्त. आणि लई छान दिसतं बरं का. त्याला गवारी येऊ किंवा नाही येऊ, पण असं गॅलरीमध्ये आलं ना, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, बघायला असं हिरवगार खूप छान वाटतं. त्यानंतर ह्या बकेटमध्ये लावल्यात बघा मिरचीची झाडं. एक 4-5 झाडंच लावल्यात आणि ही पण लई मोठ्या मोठ्या मिरच्या झाल्यात बघा. झाडं लई मोठी मोठी झाल्यात ही. तर ह्याला पण असे गुण लागायला लागल्यात बघा. मिरच्या फुलं येते ना आता मस्त आल्यात, काळी कुळकुळीत. आणि इकडे लावलं आहे मी आळू. तर मध्ये एकदा खुलली होती, त्याच्यानंतर मी एकदा परत खुलली होती आणि आता परत आणखीन आल्यात बघा पानं छोटी छोटी. आणि इकडे लावली जाई. तर एकदम ही तर कुठवर पण लांबली फुलं येतात बघा हिला सुद्धा. तर हे नंतर मग मी पाऊस पडल्याच्या नंतर खाली लावणार आहे, म्हणजे मग छान येईल. आणि बहुतेक ही वेली मोगरासारखी आहे, जाई नाही वाटतं, कारण तिचा वास आहे ना एकदम छान येतो. आणि पलीकडे लावले ते आपलं स्वास्तिकचं झाड. ते 2 झाडं मी नंतर खाली लावणार आहेत. अशी मी झाडं लावल्यात बघा गॅलरीमध्ये. आणखीन पण लावणार आहे पाऊस पडल्याच्या नंतर. गॅलरीमध्ये आल्याच्या नंतर असं हिरवगार बघायला भारी वाटतं बरं का. इथं बघा माझे कपडे वगैरे सगळे धुवून झाले आणि तोपर्यंत बंटी केस कापायला गेला होता बघा. छान असे त्याने केस कटिंग केलेले आहेत आणि खूप वाढले त्याचे केस. तर केस कटिंग करून झाल्याच्या नंतर त्यांनी लोफर घेऊन आला बघा त्याच्यासाठी. तर कशी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. घालून दाखव, बसते का व्यवस्थित. तर बघा त्याने लगेच घालून पण पाहिली. मुलांना काही आणलं ना असं नवीन की दमसुद्धा निघत नाही बघा. छान आहे. ठेवा, काढून ठेवा. लय चाललं होतं त्याचं आणायचं. एकदाची आणली. चालले पल्लवीच्या घरी आणि इकडे बघा मुलं बसल्यात पार्किंगमध्ये मस्त सावलीला हवेशीर. काय खेळताय रे? हाय करतात बघा. आणि चाललंय खेळायचं. आणि हा पाहुणा सुद्धा आलेला आहे बघा खेळायला. चाललंय ह्यांचं खेळायचं काम. आणि आता मी चालले पल्लवीच्या घरी. तर चला खेळा. बाय. तर बघा आले पल्लवीच्या घरी आता. तर बघा इथं लिहिलेलं छान असं फुलं आलेलं आहे. परवा मी तुम्हाला कळी दाखवली होती ना, ती छान अशी उमलली आहे. आणि इकडं बघा मस्त अशी चिनी गुलाबाला छान फुलं आलेली आहेत आणि मस्त दिसतात. गुलाबी कलरचं आहे. इकडे बघा इकडं सुद्धा आल्यात, छान दिसतात. आणि इकडं गुलाबाला सुद्धा एक कळी आलेली आहे बघा, फुल छान छोटंसं. तर वरती कशाला आले बघा पल्लवीकडं. तर तिला रव्याचे लाडू बनवायचे आहेत ना, तर ती बोलली होती तुमचं काम आवरल्यावरती मला लाडू बनवायचे आहेत, लाडू करून देण्यासाठी वरती या. तर मग वरती आले बघा. तर 1 किलो रवा घेतला इथं आणि तूप पण घेतलं आहे. तर आता लाडू कसे बनवायचे ह्याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर चला आता लाडू बनवून घेणार आहे. बनवण्यासाठी इकडे बघा मी रवा छान असा तुपामध्ये भाजून घेतला आहे. आता तूप जास्त वापरायचं बरं का रव्याचे लाडू बनवताना. तर मस्त असा मुटका होईपर्यंत रवा मी भाजून घेतला. इकडे इलायचीसुद्धा पल्लवीने छान अशी बारीक करून घेतली. आणि रवा भाजून झाल्याच्या नंतर मग मी लगेच थोड्याशा मोठ्या कढईमध्ये पाक बनवायला घेतला. आता पाक बनवल्याच्या नंतर मग आपले लाडू बनवायला घ्यायचे. म्हणजे पाक झाल्याच्या नंतर थोडासा पाक आहे ना थंड होऊन द्यायचा. नंतर याच्यामध्ये रवा घालायचा. रवा छान असा मुरून द्यायचा या पाकामध्ये. नंतर लाडू वळायला घ्यायची. तर चला. रव्याच्या लाडूची चाचणी ना जास्त अशी निबर नसते किंवा गोळी बनवा इतकी नसते.
एक तार चाचणी झाली की आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा. बघा रव्याचं मिश्रण छान असं होता, थंड झाले पाकामधनं टाकल्याच्या नंतर आणि छान असा बघा लाडू बांधून घेतलाय मी एकदम मस्त गोल गरगरीत आणि पेड्यासारखा मऊसूद. ही पण दुसरा पण आता बांधून घेते मी. आता अशाच पद्धतीने मी पल्लवी लाडू बनवून घेणार आहे. आणि पल्लवीला खायची इच्छा झाली होती बरं का ही रव्याचे लाडू, त्याच्यामुळं मग ती बोलली चला करू. तर आता घेतो आम्ही सगळे असे लाडू बांधून. तर छान होतात बघा. आणि थोडासा असा गोल आकार द्यायचा आणि एकदम पटकन चिरटत नाही काय नाही. लय भारी होतात बरं का रव्याचे लाडू. खायला तर लय भारी लागतात. खोबरं नाही टाकलं कारण खोबऱ्यामुळे ना खवटवास येऊ शकतो, त्यामुळं जास्त दिवस लाडू राहिल्याच्या नंतर. आता अशाच पद्धतीने सगळे लाडू बांधून घेणार आहे. तर बघा आम्ही सगळे लाडू बांधून घेतले पल्लवीने आणि मी. आणि आता मी जाणार आहे घरी. तर बघा एकदम सुंदर असे लाडू झालेत गोल गरगरीत मस्त आणि एकदम हात लावला की असे फुटतात. तर खूप छान झाल्यात बरं का. तर बघा वरण खाली आली आणि मला उद्या सकाळ नाश्त्यासाठी इडली बनवायची ना, तर त्यासाठी मी सकाळीच तांदूळ आणि डाळ भिजाय घातलं होतं, तर ते आता वाटून घेतलंय. बघा आता वाजले 5:45 आणि मी सिद्धीला चालले हॉस्पिटलमध्ये घेऊन. तर चला तिला हॉस्पिटलमध्ये जरा बरं वाटत नाहीये, त्यामुळं मग चालले आहो मी आणि सिद्धी. तर चला तर सिद्धीला हॉस्पिटलमधून मी घरी घेऊन आले आणि आल्याच्या नंतर टेरेसवर वाळ्या घातलेली डाळ घेऊन आले आणि मग आहे ना ती डाळ अशी चाळून घेतली आणि एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये अशी भरून ठेवली. त्यानंतर मग मी डब्यामध्ये ठेवून घेणार होते. तर चाललं होतं माझं डाळ चाळायचं काम. तर बघा हॉस्पिटलमधून आले आणि पटकन मी स्वयंपाकाला लागले कारण अंधार पण पडला होता. तर मस्त अशी शिपी आमटी बनवली बघा आणि इकडं तेल तापायला ठेवलंय. आता शिपी आमटी म्हटल्यानंतर मग पापड त्याच्यासोबत पाहिजेच आणि पीठ पण मळून घेतले मी अगोदर. पीठ चांगलं भिजतंय तोपर्यंत. तेल थोडंसं तापतंय. तर आता पापड तळून घेणार आहे आणि लगेच मग चपात्या बनवायला घेणार आहे. तर असा आहे आज आमचा स्वयंपाकामधला मेनू. मस्त झणझणीत चमचमीत अशी शिपी आमटी, पापड, चपाती, त्याच्यासोबत लोणचं, अरे शेंगदाणे आणि अजून काय लिंबू. तर कर्जत राशीला जी शिपी आमटी मिळते ना, फेमस आहे ना, अगदी त्या चवीची शिपी आमटी मी बनवली बरं का. आणि एकदम मस्त लागते आणि मुलांना आवडते. मला काही एवढं जास्त नाही आवडत, पण मुलांची आमच्या फेवरेट आहे. आणि हे पापड मी घरीच बनवलेले आहेत, ते तळते. शिपी आमटी म्हणल्यानंतर पापड तर पाहिजेच. पापड तळून झाले आणि इकडे लगेच मग चपात्या बनवायला घेतल्या. गरम गरम चपाती झाली की लगेच मग बंटी बोलला मम्मी मला जेवायला देते. तर त्याला जेवायला दिले बघा. तर कशी झाली बाळा? छान. बरोबर जेवा जेवा आता जेवा. तर तो घेतोय जेवण करून. बघा बंटी पण जेवायला बसलेला आहे आणि आता आम्ही राहिलेल्या चपात्या पण बनवून घेणार आहे आणि नंतर मग आम्ही सगळे जेवण करून घेणार आहे. तोपर्यंत आहो पण येत आहेत घरी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथेच मी आपल्या व्हिडिओला एंड करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि शुभरात्री.